बारामतीमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। पण ही परवानगी नाकारली असली तरी ओबीसी एल्गार मोर्चाला सुरुवात झाली आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीत प्रशासकीय भवनावर एल्गार मोर्चा धडकणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भातला जीआर काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झालाय। वेगवेगळ्या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला फाडून टाकण्यात आलं, काही ठिकाणी त्याची होळी करण्यात आली। यामध्येच लक्ष्मण हाके यांच्या पुढाकाराने पुण्यामध्ये देखील मोर्चा झाला आणि आता हा मोर्चा बारामतीमध्ये काढण्यात येतोय। ओबीसी एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, पण तरीही हा मोर्चा काढण्यात आलाय। लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीत प्रशासकीय भवनावर हा एल्गार मोर्चा धडकणार आहे। याच्या अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडून। जितेंद्र, परवानगी नाकारलेली असताना हा मोर्चा काढण्यात येतोय, काय अधिकची माहिती? पोलिसांनी हा कार्यक्रम आहे, उद्या गणेश विसर्जन होतं, त्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती। तरी देखील ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा बारामती शहरातील दिगोल चौकातून सुरुवात केली। नंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेला वंदन केले आणि नंतर हा मोर्चा बारामती शहरातील प्रशासकीय भवनासमोर दाखल झालेला आहे। या ठिकाणी स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित झालेले आहेत, त्यांच्याबरोबर तर निश्चितच जितेंद्र, हाकेंच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा बारामतीमध्ये काढण्यात येतोय, त्याची ही दृश्य आपण बघतोय। परवानगी नाकारून देखील मोर्चाला सुरुवात झाली आहे। मराठा आरक्षणाच्या जीआर वरून ओबीसी समाज आक्रमक झालाय आणि त्याच संदर्भामध्ये आता बारामतीमध्ये हा मोर्चा काढताना आपल्याला दिसतोय, त्याची ही थेट दृश्य आहेत। तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जीआर वरून संभ्रम सुरूच आहे। ओबीसी समाज या जीआर मुळे आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हणतंय, तर हा जीआर म्हणजे मराठा समाजाच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचा देखील आरोप करण्यात येतोय। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काढलेल्या जीआर मुळे अजूनही संभ्रम आहे, दोन्ही समाजात हा संभ्रम आहे। ओबीसी समाज या जीआर मुळे आपल्यावर अन्याय झालाय असं म्हणतंय, आमचं आरक्षण हिरावून घेतलंय असं ओबीसी समाज म्हणतोय, तर मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धूळफेक झाली आहे असं मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे। 3-4 मोठे पक्ष हाताळले, बहुमताच्या 3 ते 5 सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या, प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली। त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहिती आहेत की या कायद्याच्या रूलनं मराठी 100% आता आरक्षणात गेले। त्यामुळं पुन्हा मला तिथं यायला लागतं, संभ्रमावर मराठ्यांनी नाही जगायचं, कोणी गैरसमज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी। आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची, आपण ती कमी नाही होऊ दे। माननीय मुख्यमंत्र्यांनी थोडा आणखी उलगडा करावा की त्यांना 19% मधून दिलाय की आणखी कुठून दिलेला आहे। त्यामुळे एकतर सगळे म्हणजे मंत्री, आमचे भुजबळ साहेब, आमचे विखे पाटील साहेब, सगळ्यांना या जो कोण ज्यांनी ड्राफ्ट केलाय ना त्यांनी मूर्ख बनवलेला आहे। एक तर त्यांना मूर्ख बनवलेला आहे किंवा सरकार ओबीसीना मूर्ख बनवून पाहत आहे। कुठल्या समाजाला देणं काही योग्य नाही। ते ओबीसीचा काळा आणि मराठा समाजाला द्या, मराठा समाजाचं कमी करा, ओबीसीला द्या, हे जे सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करतायत। खरं तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात। तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षण उपसमितीने परस्परपणे शासन निर्णय काढल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जीआर काढला, पण त्यावरून आता सत्ताधाऱ्यांमधील मतभेद उघड आहेत।
या GR वरून आपण नाराज असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळांनी या संदर्भामध्ये खळबळजनक दावा केलाय. दरम्यान हा शासन निर्णय लागू झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरात गुज्जर, पटेल समाज आणि इतरही जाती या विरोधामध्ये रान उठवतील असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलाय. ओबीसी मध्ये घ्या हे नव्हे. तुम्ही नाराज आहात? मी नाराज म्हणजे असणार ना हो. एका बाजूला तुम्ही सांगता की ओबीसी मध्ये त्याला आम्ही धक्का लावणार नाही आणि दुसरीकडे जे आहेत तुम्ही एवढे मोठे समाज जर त्याच्यामध्ये आले तर मला तुम्ही सांगा धक्का लागणार नाही. साधा मनुष्य सांगेल एका घरामध्ये 10 माणसं राहतात, आम्ही त्या 10 माणसाला धक्का लावत नाही, त्यांना बाहेर काढत नाही, मग फक्त आम्ही दुसरी 10 माणसं आणखीन घुसवतो. अरे म्हणजे त्या पहिल्या 10 माणसाचं काय त्यांच्यावर अडचण येणार की नाही येणार? येणार. येणार ना. जागेमध्ये याच्यात त्याच्यात तोच प्रकार आहे. वाटेकरी होणार की नाही? झालेच ना. हा मसुदा आम्हाला कुणालाही विचारात न घेता झालेला आहे. हरकती सजेशन्स ज्या आहेत सूचना त्यासुद्धा मागवण्यात आलेल्या नाहीत. अचानक आणून एक परिस्थिती विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली त्या भागामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हायकोर्टात ते त्याच्यामध्ये त्यांना बोलावं लागलं आणि मग नंतर मोठा पोलीस फोर्स आला आणि त्यातून एक अशी एक विचित्र परिस्थिती झाली आणि त्या परिस्थितीच्या पोटी जो आहे हे पटापट एक म्हणजे एक निर्णय एक GR झाला एका तसं ताबडतोब दुसरा बदलून तो म्हणाला हे नाही पाहिजे, बरं नाही पाहिजे, चल ताबडतोब. हे जे आहे हे त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये झालं. तो ड्राफ्ट आम्हाला कुणालाही माहिती नाही, मंत्रिमंडळात सुद्धा माहिती नाही. ती उपसमिती जी आहे त्यांनी तो केला, मुख्यमंत्र्यांना वगैरे दाखवलं असेल, मंत्रिमंडळासमोर सुद्धा आला नाही, इतरांच्या सुद्धा हरकती आल्या नाही. प्रश्न असा आहे की हे अशा रीतीने तुम्हाला एखाद्याचा आरक्षणाचा दरवाजा ओपन करण्याचा अधिकार कुणाला नाही आहे हो. दबावापोटीच झालं ते आणि म्हणून आता दुसरा काय मार्ग आहे? फक्त कोर्टात जाऊन तो नीट करून घेणं. त्याला काय रायडर सूचना वगैरे काहीतरी इतर ते काहीतरी जे आहे त्याला बसवलं पाहिजे ना, म्हणून कोर्टात जायला पाहिजे. कारण राजकारणामध्ये सरकार जेव्हा एखादा निर्णय घेतं त्याला आपल्याला एक तर जे आहे की आंदोलन करणं आणि दुसरा मार्ग कोर्टात जाणं. दरम्यान सरकारच्या GR मुळे ओबीसींचं कोणतंही नुकसान झाले नसल्याचं पुन्हा एकदा बबनराव तायवाडे म्हणालेत. दरम्यान ज्यांनी सरकारच्या GR वर आक्षेप घेतलाय त्यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचं देखील बबनराव तायवाडे म्हणालेत. या GR मधून मराठा समाजाला काहीही मिळालं नाही असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत असल्याची प्रतिक्रिया बबनराव तायवाडेंनी दिली आहे. प्रकाश आंबेडकरांना याच्यात उडी घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं जो काही जरांगे पाटलांना अध्यादेश दिला त्यामुळं खरं तर मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे. काय यावर तुमचं मत? नाही, हे बघा, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब एक ज्येष्ठ विधितज्ञ आहेत आणि कायद्याचा त्यांना अभ्यास असल्यामुळे ते जे काही बोलतात ते संपूर्ण कायदेशीररित्या अभ्यास करून बोलत असतात. आणि त्यांनी जो फसवणूक वगैरे शब्द वापरलेला आहे मी तसा वापरणार नाही, पण मी जे 2 दिवसापासून बोलतो की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्याची कुठली तरतूद त्या GR मध्ये नाही, तेच त्यांनी त्याच्यात पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे. म्हणजे मी जो बोलतो माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळालेली आहे, मी एवढंच बोलू शकेल फक्त. सर, तुम्ही जे म्हणता ते मान्य केलं, मुख्यमंत्री देखील त्याच्यावर ठाम आहे की ओबीसींचं कुठलंही नुकसान जे आहे ते झालं नाही आहे. मात्र आता जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे की जर आम्हाला सरकारनं याच्यात फसवलं असेल तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. मी नेहमी वारंवार म्हणत असतो की उपोषणकर्त्यांनी उपोषणाची सांगता करायच्या पूर्वी सरकार जे आपल्याला आश्वासन देते आहे किंवा आपल्याला जो शासन निर्णय देता आहे त्याचं पूर्णतः वाचन करून अंतिम निर्णय घ्यावा लागतो. त्यांनी त्याप्रकारे सर्व वाचन करूनच आपलं उपोषण त्या दिवशी मागे घेतलं, गुलाल उधळला आणि आता सर्व वकिलांची टीम त्यांच्यासोबत होती. आणि आता सर्व झाल्यावर जर तुम्ही म्हणत असाल
की याच्या आमच्याशी धोकाधडी झाली. सरकार सहमत होणार नाही आणि कोणीच सहमत होणार नाही. काय त्याच्यामुळे आता जे काही बोलतात आहे त्यांना आधी सिद्ध करावं लागेल की त्यांचं म्हणणं काय आणि सरकारने कुठे कसं फसवलं. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.